आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे जेवढा तुम्ही गरीबाला मदत कराल, श्रीमंत माणूस आपली कशी प्रकारे कामं करून घेतो हे सगळ्यांना माहीत आहे. आज परिस्थिती अशी आहे की गरीब माणसाला कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये थारा मिळत नाही. त्याला तुम्ही विचारायला पाहिजे. त्याच्या अडचणी थोडासा आउट ऑफ वे गेला तरी काही हरकत नाही, पण त्याची समस्या सोडवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे. हे सगळं करताना तुमच्यावरती स्ट्रेस येणार. स्ट्रेस आला तरी अप्स अँड डाऊन सर्व्हिसमध्ये असतात हे विसरू नका. याला तोंड द्यायला तुमची मेंटल स्ट्रेंथ चांगली असायला पाहिजे. तुम्ही ज्या वेळेला जॉब ॲक्सेप्ट करता त्यावेळेला जॉब हॅझार्ड सुद्धा ॲक्सेप्ट करतो. कुठलंही शासन आलं, तुम्ही चांगलं काम केलं किंवा त्यांच्या मागे फिरलात तरी तुमचा 1 रुपयाने पगार वाढून मिळणार नाही. ते तुमचा 1 रुपया पगारही कमी करू शकणार नाही. म्हणून माझं इन्सिस्टन्स राहील की नेवर कॉम्प्रोमाइज युअर सेल्फ रिस्पेक्ट. कधीही मान झुकवू नका. तुमचं बदलीशिवाय सरकार काही करू शकत नाही. त्यामुळं चुकीच्या गोष्टी करू नका. न पटणाऱ्या गोष्टी करू नका. वरिष्ठांनी सांगितलं तरी नम्रपणे सांगा की हे होणार नाही म्हणून. विद्यार्थ्यांचं मनापासून अभिनंदन करतो. त्यांच्या पालकांचं सुद्धा अभिनंदन करतो. कारण सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवड झाल्यानंतरचा जो काय आनंद असतो तो आम्हाला माहिती आहे. आता लिमये सरांनी सांगितलं ते 2च वर्षापूर्वी रिटायर झालेत. मी 23 वर्षापूर्वी रिटायर झालो आहे. आणखीन काही विद्यार्थ्यांचे पालकसुद्धा त्यावेळेला जन्मले नसावेत. तर एक काही महत्त्वाच्या टिप्स मी देऊ इच्छितो. कृपा करून त्या विद्यार्थ्यांनी या कॅन्डिडेट्सनी लक्षात ठेवा की तुम्ही आज साहेब झालेला आहात, मॅडम झालेला आहात, परंतु तुम्ही जरी वरिष्ठ असला तरी तुम्ही त्याच वेळेला कनिष्ठसुद्धा असता. 2 प्रकारचे रोल तुम्हाला निभावावे लागतात. तर त्यावेळेला जेव्हा वरिष्ठ असतात त्यावेळेला आपलं डोकं खांद्यावर ठेवा, आपला राग कंट्रोल करा. आणि ज्यावेळेला कनिष्ठ असतो त्यावेळेला वरिष्ठांचं ऐका. जे बरोबर आहे तेच ऐका. चुकीचं असेल तर स्पष्टपणे सांगा. दुसरा ह्युमॅनिटेरियन अँगल सोडू नका की आपण एक माणूस आहोत. माणसानी माणसाला माणसासारखं वागवायला पाहिजे. त्यामुळं मी आज कोणतरी मोठा आहे हे तुम्ही असाल जरी खरं असलं तरी तुम्ही शेवटी पब्लिक सर्वंट म्हणजे लोकांचे सेवक आहात हे विसरू नका. त्यांच्या टॅक्सेशनमधनं आपल्याला पगार मिळतो. 30-35 वर्ष आपल्याला 40 वर्ष आपल्याला नोकऱ्या करायच्या आहेत. यासाठी आजचं धगाधगीच्या जीवनामध्ये तुम्हाला काय पाहिजे हे सगळे स्ट्रेस सहन करायला त्याच्याबरोबर नोकरीबरोबर जरा व्यायामाची जोड दिली तर आजचा तुमचा फिजिकल आणि मेंटल स्ट्रेन जो तुम्हाला फेस करायचा आहे तो निश्चित कमी व्हायला मदत होईल. कारण राजकीय आणि सामाजिक परिस्थितीत दिवसेंदिवस इतका मोठा फरक पडत चाललेला आहे. आपण अनुभवताच ही गोष्ट खेड्यापर्यंत तालुक्यापर्यंत सुद्धा पोचायला लागलेली आहे. माणुसकीचा जरा आटायला लागलेला आहे. म्हणून तुमच्यावरती जरा जास्त जबाबदारी आहे की सगळ्यांना आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्यांना बरोबर घेऊन तर जायचं आहे, परंतु जेवढा तुम्ही गरीबाला मदत कराल, श्रीमंत माणूस आपली कशी प्रकारे कामं करून घेतो हे सगळ्यांना माहीत आहे. आज परिस्थिती अशी आहे की गरीब माणसाला कुठल्या सरकारी ऑफिसमध्ये थारा मिळत नाही. त्याला कोणी विचारत नाही. त्याला तुम्ही विचारायला पाहिजे. त्याच्या अडचणी थोडासा आउट ऑफ वे गेला तरी काही हरकत नाही, पण त्याची समस्या सोडवायचा प्रयत्न करायलाच पाहिजे. हे सगळं करताना तुमच्यावरती स्ट्रेस येणार. स्ट्रेस आला तरी अप्स अँड डाऊन सर्व्हिसमध्ये असतात हे विसरू नका. चढ उतार असणारच. याला तोंड द्यायला तुमची मेंटल स्ट्रेंथ चांगली असायला पाहिजे. त्याला व्यायामाची जोड द्या. हॉस्पिटलमध्ये जेव्हा पेशंट असतो त्याच्या मागे एक मॉनिटर असतो आणि त्या मॉनिटरवरती सारखं असं चालू असतं. जोपर्यंत ते खालीवर होतंय तोपर्यंत त्याचा श्वास चालू आहे, पण ज्या वेळेला सरळ लाईन होते त्यावेळेला काय होतंय आपल्याला माहिती आहे. त्यामुळं तुम्ही अधिकारी झालात ही आनंदाची अभिमानाची गोष्ट आहे, परंतु त्याचबरोबर त्याच्याबरोबर इतकी मोठी जबाबदारी आहे ती तुम्ही कशी पार पाडाल याच्यासाठी थोडीशी स्वतःला शिस्त लावून घ्या. या शिस्तीमध्ये मी तुम्हाला एक गोष्ट सांगू इच्छितो की टाईम मॅनेजमेंट. तुमच्या 24 तासाचा किंवा 18 तासाची वेळ तुम्ही सकाळी उठल्यापासून टाईम तुम्ही कॅल्क्युलेट करा. टाईम मॅनेजमेंट आणि फायनान्शियल प्लॅनिंग. आता तुम्हाला सॅलरीज मिळणार आहेत. तुम्ही बाजारात जाता, तुमच्या खिशात 100 रुपये आहेत तर तुम्ही 100 खर्च करत नाही. त्यातले 90 खर्च करायचे का 40च खर्च करायचे हे फायनान्शियल प्लॅनिंग आहे. त्याच्याबरोबर टाईम मॅनेजमेंट ह्या 2 अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी मी तुमच्या मनावर बिंबू इच्छितो. अजून एक गोष्ट महत्त्वाची म्हणजे ऑक्युपेशनल. तुम्ही ज्या वेळेला जॉब ॲक्सेप्ट करता, नोकरी ॲक्सेप्ट करता त्यावेळेला जॉब हॅझार्ड सुद्धा ॲक्सेप्ट करतो. जसं येईल तसं लिमये साहेब म्हणाले तसं नाही. पाट्या टाकायच्या. 35 वर्ष टाकायचं आहे,
सरकारी नोकरी आहे. सरकारी नोकरीचं आकर्षण एवढंच की सिक्युरिटी, जॉब सिक्युरिटी आहे, म्हणून काही केलं तरी कसंही वागलं तरी चालतं. नोकरी मिळणं सोपं असतं, काढून टाकणं अवघड असतं. असं हे मनात अजिबात बाळगू नका. एक शेवटची गोष्ट मी तुम्हाला सांगू इच्छितो की कुठलंही शासन आलं तरी तुमच्या पगाराला, तुम्ही चांगलं काम केलं किंवा त्यांच्या मागे फिरलात तरी तुमचा 1 रुपयाने पगार वाढून मिळणार नाही किंवा ते तुमचा 1 रुपया पगारही कमी करू शकणार नाही. म्हणून माझं इन्सिस्टन्स राहील की नेवर कॉम्प्रोमाइज युअर सेल्फ रिस्पेक्ट. कधीही मान झुकवू नका. तुमचं बदलीशिवाय सरकार काही करू शकत नाही. त्यामुळं चुकीच्या गोष्टी करू नका, न पटणाऱ्या गोष्टी करू नका. वरिष्ठांनी सांगितलं तरी नम्रपणे सांगा की हे होणार नाही म्हणून. एवढीच मी तुम्हाला सांगतो. परत एकदा सर्वांचं अभिनंदन. या गोष्टी 1-2 टिप्स द्यायची इच्छा होती म्हणून मी मुद्दाम आलो, तुमचं अभिनंदन करायला आलो. कारण मी म्हटल्याप्रमाणे सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये निवड होणं याचा आनंद काय असतो तो मला चांगला अनुभव आहे. तुमच्या निवडीबद्दल परत एकदा अभिनंदन. आणखीन पुढच्यासाठी वाटचालीसाठी शुभेच्छा. धन्यवाद.